या विशेष संदेशामध्ये करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 ची हेडलाईन्स आहे, संदेश देण्याचे व भाषा बोलण्याचे दान. आता संदेश देण्याचे व भाषा बोलण्याचे दान या दोन्ही प्रकारामध्ये देवाचा गौरव कसा होतो आणि या दोन्ही प्रकारामध्ये आत्मिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, त्याच प्रकारे आमचा जगिक जे आम्हाला सन्मान हवा आहे, जे आम्हाला ऐश्वर्य हवा आहे, जे आम्हाला समाधान हवा आहे, ज्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी आमच्या जीवनात मिळणं हे देखील तितकंच महत्वाचं गरजेचं आहे. अनेक लोकांना ह्या गोष्टी मिळाल्या परंतु त्यातून समाधान नाही. अनेक लोकांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळालं पण समाधान नाही मिळालं, आशीर्वादही नाही, सार्थक नाही, तृप्त नाही. हे फक्त दाखवण्यासाठी झालेलं आहे. आम्ही फक्त दाखवण्यासाठी किंवा एखाद्याला दिसण्यासाठी किंवा मला काहीतरी परमेश्वराकडून विशिष्ट गोष्ट भेटली म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, परंतु माझं जीवन खरं धन्यवादित झालेलं आहे का? म्हणजे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत तो म्हणताय की प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा यांची अशी उत्कंठा बाळगा. दानांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आत्मा एकच आहे परंतु त्याचे काम करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आम्हाला समाधान करीत असताना आम्हाला देवाचा आत्मा जर चालवित आहे तर समाधान आहे. आम्हाला देवापासून दैवी योजनेनुसार देवाचा आत्मा जर चालित आहोत तर आशीर्वाद आहोत, सार्थक आहे, तृप्त आहे, लकी आहे, भाग्यशाली आहे, आमचं जीवन धन्य होईल. परंतु त्याच्या नावाखाली जर आम्हाला दुष्ट आत्मा चालवत असेल, त्याच्या नावाखाली जर जगातल्याच गोष्टी चालवित असाल तर मात्र आम्हाला जगिक समाधान मिळेल. आणि कदाचित जे आत्मिक लोकांचा जो गोड गैरसमज झालेला आहे की कृपादानामुळे आम्ही सार्वकालिक वतनात येऊ किंवा कृपादान मिळाल्यामुळे आमचं समाधान होईल किंवा कृपादानामुळे आम्ही आशीर्वादित आहोत किंवा कृपादान मिळाल्यामुळे आम्ही भाग्यशालीनी सार्थक आहोत, ते चुकीचं समज. ते कृपादान आमच्यामध्ये कितपत टिकतंय त्याचा आम्ही किती योग्य असा उपयोग करतो आणि त्यानुसार आम्हाला आत्मिक मिळालेली शांती, समाधान आणि जगिक पद्धतीने मिळालेली शांती आणि समाधान यामध्ये खूप काहीसा फरक आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन पुढे सांगत आहे की कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे, जो भाषा बोलतो तो माणसाबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्मीयाने गूढ गोष्टी बोलतो. काय करतो? भाषा बोलणारा जो आहे. आज आपण जर विश्वासणाऱ्या लोकांचं जर टार्गेट जर पाहिलं किंवा सेवकांचं पाहिलं किंवा ज्यांना ज्यांना परमेश्वराने पवित्र आत्म्याने कृपामंडित केलेले असं त्यांना वाटतं, यांचं जर जीवन क्रम जर पाहिलं तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या अन्य तऱ्हेच्या भाषा बोलतात. तर या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्याला ते समजत नाही आणि ते समजणार पण नाही, कारण ती भाषा समजून घेण्यासाठी त्या मनुष्याला देखील देवाचा आत्माच पाहिजे. मग प्रश्न असा आहे की एक पवित्र आत्मा मिळालेला मनुष्य आत्मा अन्य भाषा बोलतो आणि दुसऱ्यालाही पवित्र आत्माच मिळाला पण त्यालाही ती समजत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला काय? कारण बायबल असं सांगतंय आम्हाला की भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गुड गोष्टी बोलतो. मग आत्म्याने गुड गोष्टी बोलत असताना दुसरा आत्मा असलेल्या माणसाला तर त्या गुड गोष्टीतलं थोडस समजलं पाहिजे ना, बुड तर समजलं पाहिजे. त्याला गुड समजत आम्हाला त्याचं बुड तर समजलं पाहिजे ना. काही काही लोक पवित्र आत्म्याच्या भाषेचा पार सत्यानाश करून टाकला. काय भांडते. आता प्रभू बरोबर बोलायचं म्हणलं आपल्याला सरळ सरळ कानावर भांडण केल्यासारखाच आवाज येतोय. कधी कधी असं व्हायब्रेशन होतं का, तो वाटतं गचाकली का काय बाई. अहो सिस्टर लोकांची तर अन्य भाषा एकदा जर सुरू झाली ना, विशेष नाही घ्यायचा, नादच नाही करायचा हो त्यांचा. मी म्हणतो कधी कधी परमेश्वराला सुद्धा प्रश्न पडत असेल. मला हे पक्क ठाऊक आहे की अन्य भाषा आणि देवाच्या पवित्र आत्म्या विरोधात बोलल्यानंतर क्षमा नाही, हे मला 100% बऱ्याच वर्षाचं माहिती. परंतु तुम्हाला देखील माहिती असावं की सत्य काय आहे, असत्य काय, खोटं काय, समाधान काय. अनेक लोकांना अन्य भाषा बोलल्यावर समाधान वाटतं, आत्मिक समाधान, पण तो काय बोलला त्यालाही समजत नाही, इतरांनाही समजत नाही आणि मला तर असं वाटतं देवालाही समजणार नाही ते. कारण देव याविषयी एका वचनामध्ये तो लिहितो की अशी कोणतीच भाषा नाही की ती मला समजणार नाही. परंतु लोक इतकी काय विचित्र भाषा बोलतात की ते देवालाही समजणं झालेलं आहे. कारण ती जगापासून निर्माण झालेली, जगातून निर्माण झालेली, थिओलॉजी मधून निर्माण झालेली, एक मेंटल पॉवरनी तयार झालेली, मेंटली पॉवर
जो सैतानाने मनुष्याच्या खोपडीत वाचलेला आहे. अन्य भाषा बोलू नका या विषयावर आपला काही वाद नाही, संबंध नाही. अन्य भाषे देवापासून आलेलं वरदान आहे आणि त्याला कुणीही रोखू शकत नाही, त्याला कुणीही अडू शकत नाही, परंतु ती देवापासून आलेली पाहिजे. अनेक अंशी असं घडलेलं आहे की आमची धार्मिकतेमध्ये चाललेली चढाओढ दुसरा बोलतोय म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या बोलण्यामधून जर मी शिकलेलो असेल तर ती मुळीच देवापासून आलेली नसावी. कदाचित दुसरा सेम तसाच बोलत आहे, ती देवापासून आहे, पण तुम्ही जर त्याची कॉपी करून तसाच बोलत आहे याचा अर्थ ती देवापासून नाहीये. हा डिफरन्स आम्हाला समजला पाहिजे, तर त्यामध्ये आत्मिक समाधान. अनेक लोक एक धर्मवेडे बनलेले आहे, एक विशिष्ट प्रकारच्या गोष्टीला त्यांनी इतकं काही वेळ दिलेला आहे, परंतु पुढे तो म्हणत आहे की संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्या बाबत बोलतो. संदेष्टा जो आहे, संदेश जो आहे, वचन जे आहे, प्रवचन जे आहे, सुवार्ता जी आहे, परमेश्वराच्या वचनाचं जे विश्लेषण आहे किंवा जे साध्या सोप्या भाषेत चिंतन मनन अध्ययन जे आहे ना, त्यापासून काय होतं, मनुष्याची उन्नती होती, मनुष्याला उत्तेजन मिळतं आणि मनुष्याला सांत्वना देखील मिळते. ज्या वेळेस मनुष्याला उत्तेजन मिळतं याचा अर्थ तो मनुष्य समाधानी आशीर्वादी ठरतो. ज्या अर्थी त्याला उत्तेजन मिळतं त्याचा अर्थ त्याच्या जीवनाला एक तृप्तता मिळते. ज्या अर्थी त्याचं सांत्वन होतं त्या अर्थी त्याला असं वाटतं की यस आय एम लकी, आय एम भाग्यशाली, आय एम आशीर्वादित, आय एम समाधानी, मला सार्थक झालं, तृप्त झालं, मी धन्य झालो बा, आता मला जे काही हवं आहे ते मिळाले, सांत्वन मिळालं. ही एक दोन गोष्टीचे प्रकार आहेत की जे समाधान, आशीर्वाद आणि तृप्तता आहे ती आम्हाला आत्मिक क्षेत्रातून कशी मिळते. आम्ही अनेक वेळेस याच विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना जगामधला आणि आत्मिक या दोन्ही गोष्टीचा संदर्भ मेळ आम्ही बसवलेला आहे. म्हणजे पवित्र शास्त्राने तो आम्हाला बसवून दिलेला आहे आणि म्हणून तो म्हणताय की संदेश हा माणसांना उद्देशून बोलतो. तो जनावरांना नाही, झाडांना, पशु पक्षींना नाही, निर्मितीला नाही, निर्माणकर्त्याची जी आमच्या बाबतची जी योजना आहे त्याने त्याच्या प्रति समान निर्माण केलेल्या मनुष्यासाठी उन्नतीसाठी आहे, उत्तेजनासाठी आहे, सांत्वनासाठी आहे आणि ह्याच बाबतीत तो बोलतो उन्नती. मग आमची उन्नती कशी? आज जर संदेष्टा उन्नती बाबत बोलतो हे 100% खरं आहे, परंतु आजचे संदेष्टे बरेचसे, थोडे तिडके नाही, बरेचसे संदेष्टे. जर समजा आपण उदाहरणार्थ जर पर्सेंटेजचा जर प्रकार घेतला ना तर 98% संदेष्टे हे जगामध्ये उन्नती कशी होईल याकडे लक्ष देतात आणि बोटावर मोजणारे 2% लोक जे आहेत, 2% जे संदेष्टे आहेत किंवा सेवक आहेत किंवा जे कारभारी आहेत किंवा देवाने त्यांना ज्या गोष्टीसाठी नेमलेलं आहे किंवा ज्यांनी स्वतःला प्रभूसाठी ते समर्पित करून घेतलेलं आहे ते फक्त 2% लोक आहे. आध्यात्मिक उन्नती कशी होईल याकडे विशेष त्यांचं लक्ष असतं. ही एक काळाची गरज आहे, हे सत्यता आहे. आपण जसं बाकीच्या गोष्टीचं अनुमान लावतो ना, बाकीच्या गोष्टीचं पर्सेंटेज काढतो, अनुमान लावतो, एक काहीतरी दिवसाचं टार्गेट धरतो, आमचं जे काही पूर्ण असतं अशाच प्रकारे टार्गेट आहे. जवळजवळ 98% आसपास लोक जगिक समाधान आणि जगिक आशीर्वाद आणि जगिक उन्नतीच्या विषयी इतर लोकांना उद्देशून बातचीत करतात, उद्देशून देवाचे वचन तेवढेच निवडतात. मग हे काय आहे, जर आमची जगातली उन्नती जर परमेश्वर करतायत ना तर आत्मिक उन्नती देखील परमेश्वरच करणार आहे. मग जगातल्या उन्नतीसाठी जर आम्ही जगातल्या काही गोष्टीचा खटपट करतो, ती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार आम्हाला असं वाटतं की ठीक आहे आपली थोडीशी उन्नती झालेली आहे, थोडंसं समाधान वाटत आहे, थोडंसं आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतंय, जरा तृप्त झाल्यासारखं वाटतंय, जरा जीवनाला थोडासा आकार मिळाल्यासारखं वाटतंय, मग आत्मिक जीवनाची उन्नतीला देखील आम्हाला परमेश्वरचं जितकं सत्य ग्रहण आम्ही करू, ज्यावर चिंतन मनन अध्ययन करू, ज्यावर विश्वास ठेवून क्रियाशील जीवनामध्ये आम्ही त्या गोष्टी आमच्यामधून त्या उन्नती म्हणजे दिसल्या पाहिजे. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर आम्ही ज्या वेळेस बालक असताना एक तारुण्याच्या वयात, किशोर वयात, तारुण्याच्या वयात, प्रौढ वयात, मीडियम वयात आणि वयस्कर वयामध्ये जातो, ही उन्नती जशी आमची शरीराची, विचारांची, त्याप्रमाणे आमच्या बॉडी लँग्वेजची, आमच्या शरीराच्या ताजेतवानाबद्दलची किंवा जे काही जगिकर हाटीप्रमाणे असेल, जशी त्याची अशी होती तशाच प्रकारे आम्ही परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर आता जे जितके काही वर्ष
उद्देश आम्हाला परमेश्वरने त्यामध्ये ठेवलेला आहे. आमची आत्मिक उन्नती झालेली आहे का? मग आमची उन्नती समाधानासह झालेली आहे का? कारण अनेक लोकांच्या उन्नती होतात पण त्याचं समाधान नसतं. अनेक लोकांची उन्नती होती परंतु त्यामध्ये आशीर्वाद दिसत नाही. अनेक लोकांची उन्नती घडते पण त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनाला असा विशिष्ट असा आकार मिळालेला दिसत नाही. उत्तेजन, आम्हाला जगातलं उत्तेजन भरपूर काय मिळतं. यस, तुम लढो हम कपडे सांभाळते. हे बघा उत्तेजन. हो, तुम लढो हम कपडे सांभाळते. आणि लढायला लागल्या का कपडे घेऊन सकट पळून जायचं. तुम लढो हम कपडे सांभाळते. काही काही लोक असं उत्तेजन देतात, काही काही उत्तेजन जवळून देतात, काही काही शब्दांनी देतात, काही काही कृती आणि आचरणाने देतात. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतो, मुलांनो तुम्ही प्रेम करा, तुम्ही प्रीती करा, पण नुसतं शब्दांनी नाही, तो कृतीसह ती प्रीती तुमच्या निदर्शनात येऊ द्या. म्हणजे तुम्ही खरे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून उन्नती पावलेली, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारचे भरभराट झालेले, समाधानी झालेले असे तुम्ही लोक व्हाल. आणि म्हणून आम्हाला उन्नती ही जैगिक गोष्टी बरोबरच आध्यात्मिक गोष्टीची जोपर्यंत उन्नती होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचं समाधान नाही. आता बऱ्याचशा लोकांचं समाधानाला जगातली उन्नती झाली आहे ना, मग त्यांचं समाधान घडतं, त्यांना आध्यात्मिक उन्नतीचं काही घेणं देणं नाही. जैगिक उत्तेजन जर मिळालं ना, येस तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, लॉस तो लॉस ना, तोटा तर तोटा, आम्ही तुम्हाला उचलून धरू, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, हे उत्तेजन जे देतो ना आम्ही एखाद्याला रिंगणात उतरायचं बिझनेस करण्यासाठी, अहो हेच नाही. मी असे काही लोक पाहिलेत की सेवेमध्ये सेवेमध्ये जाण्यासाठी उत्तेजन देणारे, मागचे असे ढकलून देणारे लोक देखील मी पाहिले. हो येस, सेवा चांगली आहे, तू जा 2 वर्षाचं बायबल कॉलेज कर, अमकं कर, फलानं कर, बिस्तानं कर, उत्तेजन देतात. पण त्यानंतरचा जो भाग आहे ते मात्र लांबूनच असतो, सपोर्ट नसतो. आणि म्हणून परमेश्वर अशा प्रकारे उत्तेजन देत नाही. परमेश्वर आम्हाला ढकलीत नाही, तर परमेश्वर आमच्या स्वतःच्या पायावर उभा करून आम्हाला त्या पायामध्ये बळ देतो, त्या गुडघ्यामध्ये तो बळ देतो, या ओठांना तो बळ देतो, या अंतःकरणाला सगळ्या गोष्टीला तो बळ देतो आणि आम्हाला स्वतःहून चालायला लावतो. तो ढकलीत नाही. आजकालची सेवा उत्तेजनार्थ आहे, उत्तेजनार्थ व सांत्वन. आमचं सांत्वन केवळ जगातले लोक थोडाफार जगिक धनाचा सपोर्ट करतील, थोडस सांत्वन करतील, परंतु आमचा खरा सांत्वनदाता परमेश्वर आहे. ज्यावेळेस परमेश्वर आमचं सांत्वन करेल त्यावेळेस आमचं जीवन खरोखरी परमेश्वराला आवडणार होईल, लोकांनाही आवडणार होईल, देवाच्या सेवकांनाही देखील आवडणार होईल आणि वैयक्तिकरित्या आमच्या सार्वकालिक वर्तनासाठी देखील ते तयार होईल. आणि म्हणून संदेष्टा हा माणसांना उद्देश होईल. संदेष्टाचं पात्र खूप महत्वाचं आहे. संदेष्टाचं म्हणजे वचनाचं जे मर्म आहे ते आमच्या आत्मिक जीवनाचा एक गाभा आहे, तो एक आमचा एक जीव आहे, तो एक आमचा आत्मा आहे, तो आमचा एक सार्वकालिक असं एक दीप आहे की तो आम्हाला सार्वकालिक वतनापर्यंत घेऊन जातो. संदेश, वचन, आज्ञा, विधी, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी या संदेशामध्ये, उद्देशामध्ये, उन्नतीमध्ये, उत्तेजनामध्ये, सांत्वनामध्ये या आम्हाला मिळतात. पण पुढे तो लिहित आहे 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये, भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, पण तुझे भाषा बोलणारे आहेत ना, याचा अर्थ असा नाही की भाषा बोलणारी चुकीचे आहेत. यस, करेक्ट आहेत ते, त्याच्याबद्दल वाद नाही, कारण ती परमेश्वरापासून आलेली. परंतु केवळ भाषाच बोलत राहिलं, केवळ रबा रबा, खबा खबा, डबा डबा, आबा आबा, आपटा आपटी, दोपटा दोपटी एवढंच जर करीत राहिलं ना तर स्वतःची उन्नती नाही होणार आणि दुसऱ्याची तर अजिबातच नाही होणार. पण संदेष्टा मात्र मंडळीची उन्नती करतो. आणि मंडळीची उन्नती म्हणजे वचनाचं खरं प्रकटीकरण, मंडळीची उन्नती म्हणजे वचनाने मार्गदर्शन, मंडळीची उन्नती म्हणजे आमच्या जीवनात असणाऱ्या सर्व कमी घटी वचनाच्या माध्यमातून आम्हाला एक सांत्वनाच्या बाबतीत, उद्देशाच्या बाबतीत, उन्नतीच्या बाबतीत, उत्तेजनाच्या बाबतीत, आमच्या पापांच्या बाबतीत, पश्चातापाच्या बाबतीत, नवीकरणाच्या बाबतीत, एक परमेश्वराला त्याच्या आत्म्याप्रमाणे जीवन जगण्याच्या बाबतीत जे मार्गदर्शन होतं ना, हा संदेष्टा करतो. हे भाषा बोलणारे नाही करीत. आणि म्हणून भाषा बोलणाऱ्यांना मनाई नाहीये, मनाई करू पण नाही.
भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेश मंडळीची उन्नती करतो. आणि म्हणून परमेश्वराचं पहिलंच वचन आम्हाला संदेश 4 क्रांतिकारक पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि 1 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला संदेश देता याची उत्कंठा बाळगा. अनेक लोकांना संदेशच देता येत नाही, त्यांना प्रकटीकरण देता येतं, त्यांना भविष्यवाण्या करता येतात, त्यांना भाषा बोलता येतात, त्यांना भाषेचा अर्थ सांगता येतो, त्यांना येशूच्या नावात एखाद्याला दटावता येतं, भूत काढता येते. पण संदेश म्हटला का लगेच थोडस वाकडं तिकडच होतं आणि लागलेच द्यायला कदाचित तर कोंबडीचा पाय बातकाला आणि बातकाचा पाय कावळ्याला. इकडच्या वाचण्याचं रेफरन्स तिकडं आणि तिकडच्या वाचण्याचं इकडं आणि फक्त याच्यावरच रेफरन्स येते सगळे. याला संदेश म्हणत नाही. संदेशामध्ये आमची कान उघडणी झाली पाहिजे, संदेशामध्ये आमचं पाप प्रकट झालं पाहिजे, संदेशामध्ये आम्हाला ताडण झालं पाहिजे, संदेश आम्हाला उन्नतीसाठी झालेला पाहिजे, उद्देशून झाला पाहिजे. अनेक लोक म्हणतात भाई साहेब तुम्ही आम्हाला उद्देशून बोलतात काय? येस बोलतोय. कारण काय की देवाचं वचनच उद्देश आहे. परमेश्वराचा एक विशिष्ट असा उद्देश आहे की तुमचा माझा कुणाचाही नाश होऊ नये, हा देवाचा उद्देश आहे. आणि हा देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ह्या देवाचा उद्देश आहे की आमची उन्नती व्हावी, आमची भरभराट व्हावी, आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला आशीर्वादी जीवन मिळावं, आमचं जीवनाचं सार्थक बनावं, आम्ही तृप्तपणे असावं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आमची उन्नती व्हावी. आमचं राहणं उठणं बसणं खाणं पिणं जेवढं काही आहे जैविकरित्या जशा प्रकारे आमची उन्नती आम्ही बऱ्याचशा काबड कष्टातून बऱ्याचशा श्रमातून आम्ही केलेली आहे, अशाच प्रकारे प्रभूमध्ये आम्ही जर श्रम करीत आहोत प्रभू मधून देखील आमची उन्नती होणं गरजेचं आहे. आणि प्रभू मधली उन्नती होत असताना देवाच्या वचनाच्या व्यतिरिक्त आमची उन्नती कदापि होणार नाही. अनेक लोकांना वाटते की 2 वर्षापूर्वी मी अन्य भाषा बोलायला सुरुवात केली, माझी लय उन्नती झाली. काय केलं? समजत का काय बोलत होतो? नाही समजत. दुसऱ्याला समजत का? नाही समजत. मग काय होतंय काय नेमकं? मग तुझ्या आमेन गावा म्हणायचं आम्ही, आणि जर आमेनच म्हणायचं नाही तर मग तुझी चालू झाली काय संपली काय? काय कळणार आहे? एक रियालिटी. आपल्या या विषयाचा उद्देश मुळीच नाही की पवित्र आत्म्याच्या विरोधात आम्ही गलत शिक्षण द्यावं किंवा गलत प्रथा लोकांपर्यंत पोहोचवावी किंवा पवित्र आत्म्याला निंदास्पद किंवा त्याच्या पाप आमच्या जीवनाला लागेल किंवा पवित्र आत्म्याची निंदा होईल, हा उद्देश अजिबात नाही. उद्देश हाच आहे की माणसांची उन्नती व्हावी, त्यांना उत्तेजन मिळावं, त्यांना त्यांचं सांत्वन देखील व्हावं. म्हणजे एकच गोष्ट करीत असताना आमची उन्नती होणं गरजेचं आहे, आम्हाला उत्तेजन देखील मिळणं गरजेचं आहे आणि आमच्या दुःखाचं सांत्वन होणं हे देखील महत्वाचं. सांत्वनाचे देखील प्रकार आहेत. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. आता 5व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या. काही अडचण नाही, बायबलने संमती दिली. तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. विशेष करून संदेश द्या, विशेष करून देवाच्या वचनाकडे वळा, देवाच्या वचनावर चिंतन म्हणून अध्ययन करा अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीच्या उन्नती करता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेश श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मंडळीची जर उन्नतीच होत नाही ना, भाषा बोलून बंद करू नका, परंतु प्रार्थना करा. कमीत कमी आमच्याच मंडळीत दुसरा त्याच्या भाषेचं ट्रान्सलेट करणारा तयार कर प्रभू येशू, आमच्या मंडळीची उन्नती करण्यासाठी. कारण मंडळीला हा जो अन्य भाषेमध्ये जे काही देवाशी ते बोलत आहे, देवाबरोबर जे बोलत आहे ते आम्हाला कळत नाही. मग आम्हाला कळण्यासाठी, आमची उन्नती होण्यासाठी, आमच्या सगळ्या गोष्टी आमच्या मंडळीमध्ये किंवा जीवनामध्ये क्लिअर टू क्लिअर होण्यासाठी आम्हाला एक काम आहे की आम्ही म्हणायला पाहिजे की प्रभू अर्थ न सांगता भाषा बोलणार आहे ना, मग आमच्या मंडळीत कमीत कमी अर्थ सांगणारा तर एखादा निर्माण करणार. जर मग भाषा बोलणारा निर्माण करतोय तर मग अर्थ सांगणारा निर्माण करणार. मग अर्थ सांगणारा निर्माणच नाही ना, तर मग भाषा बोलणाऱ्याने गप पडायचंय, गप अजिबात डोकं चालवायचं ना, असं बायबल सांगतं. माझे काही मत नाही भाऊ, तुम्ही 24 आवर्स अन्य भाषेतच राहा, आमचं काही नाही अडचण, बायबल सांगतंय. कारण त्या गोष्टीने जर इतरांची उन्नती होत नाही, इतरांना उत्तेजन मिळत नाही, इतरांचं सांत्वन होत नाही, इतरांचं पाप प्रदर्शन होत नाही, इतरांना जर काहीच करता येत नाही, तर मग त्या भाषेचा अर्थ काय? तर आता बंधुजन हो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषेमध्ये बोललो. आता समजा मी हा मराठीत खणखणीत एकदम गावरान भाषेत मेसेज देत आहे आणि मी जर खाडबोड 7-8 भाषा मिक्स करून जर मी बोलायला लागलो, जमेल का? नाही जमेत असेल तर सांगा, मी उद्यापासून ट्राय करतो.
मला तुम्हाला माहित नाही अशा भाषेमध्ये मी बातचीत करतो, पण तो बायबल त्याला संमती देत नाही. निरनिराळ्या भाषा म्हणजे वेगवेगळ्या भाषा, बऱ्याचशा भाषा, पण प्रकटीकरण नाही, विद्या नाही, संदेश नाही किंवा शिक्षणद्वारे नाही. मी तुमच्याबरोबर बोललोच नाही तर मी तुमचं काय हित साधणार? परमेश्वराची योजना आहे की तुमचं हित साधलं जावं, माझं हित साधलं जावं. आणि म्हणून परमेश्वर ते नियोजन आहे. परमेश्वराची इच्छा आहे की आमचं समाधान व्हावं, आम्हाला आशीर्वाद मिळावा, आम्ही तृप्त व्हावं. परंतु जर निरनिराळ्या भाषामध्ये बोलून प्रकटीकरण नाही, नुसतंच भाषाच बोलायच्या, पण भाषेतून सांगायचंच नाही काही. आता काही नवीन स्टाईल घेतली, प्रकटीकरण देतात, काहीतरी भाषा बोलतात आणि तेच त्याचं प्रकटीकरण देतात. बरं ठीक आहे, आम्ही विद्या, संदेश नाही, शिक्षण अजिबातच नाही. आणि मग काय बोलायचं, काय हित साधायचं? मग समोरच्याला काय कळणार आहे किंवा मला काय कळणार आहे? परमेश्वराची इच्छा आहे की त्याला स्पष्टपणे कळावं समोरच्या व्यक्तीला, आणि म्हणून परमेश्वराने तसं नियोजन करून ठेवलेलं आहे. पण आम्ही त्या नियोजनाचा फालुदा करून टाकला, ते नियोजन आम्ही बिघडून टाकलं, आणि म्हणून आज आम्हाला आत्मिक समाधान नाही, आध्यात्मिक समाधान नाही, आम्हाला जैगिक समाधान देखील म्हणावं इतकं नाहीये. आणि म्हणून पुढे तो लिहित आहे की पावा विना असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूच्या भिन्न भिन्न नादात भेद करून न दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, विनेचा नाद कोणता हे कसे समजेल? तसेच करणा अस्पष्ट नाद काढील तर लढाईत जाण्याची तयारी कोण करील? त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलले नाही तर तुमचं बोलणे कसं कळेल? म्हणून गेल्या 21.5 वर्षामधून सरळ साध्या सोप्या भाषेतच आम्ही बातचीत करतो, त्याच भाषेवर चिंतन मनन अध्ययन करतो, यासाठी की अनेकांना हे समजावं, अनेकांच्या उन्नती व्हावी, अनेकांना सत्य समजावं, अनेकांचं समाधान, आशीर्वाद, त्यांची तृप्तता, त्यांचं भाग्य कशामुळे फुटलंय हे व्यवस्थित परमेश्वराच्या ज्ञानाच्या माध्यमातून, परमेश्वराच्या वचनाच्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून, परमेश्वराने दिलेल्या पवित्र आत्म्याच्या गायडन्सच्या माध्यमातून, पवित्र वचनामध्ये दिलेल्या सर्व प्रकारच्या संदेशाच्या ग्रंथांच्या माध्यमातून, स्वतः देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या कराराच्या माध्यमातून आम्ही म्हणजे अनेक देवाचे लोक आहेत की ज्यांना देवाचा आत्मा चालवतो, ते सहज साध्या सोप्या भाषेमध्ये अनेकांच्या उन्नतीसाठी आज देखील कार्यरत आहेत. सेल्यूट आहे अशा लोकांना, सेवकांना, कारभार्यांना, फादर असतील, पास्टर असतील, रेव्हरंट असतील, बिशप असतील, गुरुजी असतील, कॉर्डिनेटर असतील, आणखीन जे काही कोणी XYZ असतील ते. परंतु कसं पाहिजे? सहज समजल अशा भाषेत बोलला नाही तर तुमचं बोलणं कसं करल? आता काहीचं बोलणंच कळत नाही हो. लय भारी बोलतात, प्रीचिंग करतात, पण बोलणंच कळत नाही. मराठीत जरी बोलले तर कळतच नाही, काही तर कणून कुठून बोलत आहेत. प्रश्न पडतो याला बलजबरी केली काय भाऊ संदेश द्यायला? आणि मग हे ते अरे पार मान मोड त्यांना आहेत. आपण एवढे काही इतकी काही शुद्धच्या पार अशुद्ध करून टाकतात लोक, बस त्याची वाटोळच करून टाकतात. लोकांना सांगायचं एक लोकच आजारी पडायचे काम होते. असे पिळत आहेत का लोक सुद्धा इकडे तिकडे पिळायला सुरुवात होती. सहज साध्या सोप्या भाषेत लय 10,000 शब्द सांगण्यापेक्षा 2च शब्द सांगून समजून सांगितलेले हे बरं. आपण वाचणार आहोत पुढं. तो पुढे लिहित आहे, जगात भाषांचे प्रकार बरेच असतील तरी एकही अर्थरहित नाही. सगळ्या भाषेला अर्थ आहे, सगळ्या भाषा समजतात, कारण सगळ्या भाषेचा गोंधळ तुमचा माझा उद्धार करता परमेश्वर यहोवा परमेश्वरनेच केलेला आहे. भाषा काही इथं नवीन तयार झालेलं नाही. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 11, सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या सिनर देशात एक मैदान लागले. तिथे त्यांनी वस्ती केली होती. एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या बाजू आणि दगडाऐवजी विटा आणि चुन्याच्या ऐवजी डांबर वापरली. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंब शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानव पुत्र नगरवर बुरुज बांधित होते. ते पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे व ही यांच्या कृत्याची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याची योजितील ते करण्यास यांना कशाने अटकाव येणार नाही. तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकाची भाषा समजायची नाही.
जेवढ्या काही भूतलावर भाषा आहेत ना, माझे यहोवा परमेश्वर पित्याने त्या भाषा तयार केलेल्या आहेत. मोकरच नाही बोलायला लागली ती. सगळ्या एकूणची एक भाषांचा अर्थ परमेश्वर यहोवाला माहिती आहे अशी एकही भाषा नाही की ती समजणार नाही. पण आता सध्या मध्ये अशा अन्य भाषेतले प्रकार आले ना, तर परमेश्वरला समजणं प्रश्नच पडलाय. खरोखर मी टिंगल किंवा निंदा करत नाही अन्य भाषेची. मला पक्क ठाऊक की प्रभू याची मला कदापि क्षमा करणार नाही, हे मला पक्क ठाऊक की 100% पण आज परमेश्वरला प्रश्न पडलाय, अरे मी सगळ्या भाषा तयार केल्या, हे नेमकं एवढे पवित्र आत्म्याने भरलेले लोक ही भाषा कोणती बोलतात बुवा. प्रभूला विचार करतोय, प्रभू विचार करतोय बऱ्याच दिवसाचा, कारण तसाच प्रकार घडला. तर ही आत्मिक जी हेळसांड लोकांची होत आहे, आत्म्याला एक वेगळं वळण लावण्याची जी प्रक्रिया होत आहे, त्याने आमचे आत्मिक आशीर्वाद आम्ही गमावत आहोत, आमचं आत्मिक समाधान आम्ही गमावत आहोत. अनेक लोकांना जर अन्य भाषा आली नाही ना, तर मी बऱ्याचशा ठिकाणी जातो तर ते म्हणतात, पालक साहेब आम्ही किती दिवसापासून मी प्रार्थना करतो, रडतो, करतो, उपास करतो, आम्हाला अन्य भाषाच येत नाही. का नाही येत सांगा, आमच्याकडून काय चुकतंय? आता काय बळच देऊ का त्यांना लिहून कागदावर? काही काही केलं ना तसं, दिले ना बळच लिहून कागदावर. एका चर्च मध्ये जर तुम्ही गेलेत प्रामाणिकपणे जर पाहिलं ना, एक थोडस निवांत डोकं ठेवून बघायचं. पाळक साहेब जसं बोलते ना, बस त्याच्यातले निम्मे पाळकीनबाई बोलत नाही. पाळकीनबाई जशी बोलती ना, त्याच्यातलं आणखीन निम्म तिच्या जवळची बॅगा वाहणारी बोलत नाही. आणि आणखीन तिच्या जवळ 2-3 लोंडा घालणारे असतात ना, आणखीन त्याच्यातले 2-4 शब्द असतात. आणि मग एक एकेला नाहीच कट होतं, मग ती फक्त खबा खबा डबा डबा आबा आबा आपटा आपटा थापटा थापटा एवढंच बोलत. एकच लाईन, एकच लाईन, एकच लेंथ. अनेक लोक अनावर झाले. फाजील धार्मिकता उदयास आली. देवाच्या वचनाच्या ऐवजी जगातल्या गोष्टीतून धार्मिकता आज लोक मिळवण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःचं जीवन धोक्यात घालत आहेत, अधोलोकाकडे ते जात आहेत. आणि ही चांगली गोष्ट नाही. देवाची इच्छा आहे की देवाच्या पवित्र आत्म्याने कृपा मंडित होऊन समाधानी, आशीर्वादित, सार्थक आणि तृप्त आणि लकी जीवन जगावं, समाधानाचं, आशीर्वादाचं, भाग्यशालीचं जीवन जगावं. परंतु त्यासाठी दैवी योजना हीच आहे की देवाच्या वचनाच्या माध्यमातूनच आम्हाला ती गोष्ट मिळाली पाहिजे. या ठिकाणी लिहिलंय, जगात भाषांचे बरेच प्रकार असतील तर एकही अर्थ रहित नाही. म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही तर मी बोलणाऱ्याला बरोबर असं होईल आणि बोलणारा मला बरोबर असं होईल. मलाच नाही समजली, मग आता काय करायचं का आता? म्हणून तुम्हाला सांगितलं, तू उदाहरण पण दिलं. ती भाषा कुठून बदली झाली, शॉर्टकट तुम्हाला सांगितलं देखील. ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्येच बदली झाली. परमेश्वरांच्या वेळेस आदामान हवा तयार केली, त्यांची काय थोडीशी उत्पत्ती झाली असेल, थोडीफार ती एकच भाषा बोलत असेल, कोणती पण, कोंगाडी मोगाडी कोणती पण, जी काय असेल, XY हिब्री फिब्री काय असेल ती त्या टायमिंगला. पण आज जे भाषांचे प्रकार घडलेत ना, तर परमेश्वराने त्या ठिकाणी तो बाबेलचा बुरुज बांधत असताना त्या भाषेचा गोठाळा केला. कारण तो बुरुज म्हणजे परमेश्वराच्या विरोधात उचललेलं पहिलं पाऊल होतं. आणि परमेश्वराच्या पासून ते लोक पुन्हा एक वार कदापि परमेश्वराच्या जवळ येऊ शकणार नव्हते. कारण त्यांचं ध्येय, त्यांचं टार्गेट, त्यांचं वागणं, त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, त्यांची निर्मिती एक वेगळ्या प्रकाराकडे चालली होती की जेणेकरून देवाने ज्या उद्देशाने, देवाने ज्या उन्नतीसाठी, देवाने ज्या गोष्टीसाठी मनुष्याला बनवलं होतं, तो उद्देश परमेश्वराचा अधुरा राहत होता. कारण सर्व एकूण एक बहकले असते, त्यांनी देवाला प्रतिकार केला असता. आणि म्हणून देवाने त्या ठिकाणी त्या भाषेचा गोंधळ केला आणि सगळे लोक तिथून विभक्त झाली. एकाला म्हणलं ना दगड आण, ते आणायचं विटा उचलून. एकाला म्हणलं ना डांबार आण, ते आणायचं पाणी उचलून. एखाद्याला म्हणलं गवत आण, ते आणायचं कड्याची पिठी. काही करायची ते कळालंच नाही त्यांना काय करायचं, ते समजतच नव्हतं. त्यांच्यात गोंधळ झाला. आणि मग ते ज्यांची 2-2, 4-4, 5-5 लोकांना ज्याची समजली ना, ते ग्रुपने करून सगळे पांगले. आणि आज ज्या सगळ्या जगामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, हे भाषांचे प्रकार, त्या सगळ्या जगातल्या भाषांचे प्रकार परमेश्वर यहोवाला ठाऊक आहेत. परंतु सध्याच्या अन्य भाषा बोलण्याच्या प्रकारामधले जे काही प्रकार आहेत ना, हे मात्र परमेश्वराच्या पलीकडे कळतच नाही. हे नवीनच तयार केली आहे, नवीन सगळं निर्मिती नवीन करायला लागली आणि अन्य भाषा देखील नवीन केली. आणि यामुळं अनेक लोक आत्मिक स्वरूपातून घसरलेले आहेत. परमेश्वरचं वचन पुढे सांगत आहे की तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात
ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावे म्हणून खटपट करा. आध्यात्मिक उन्नतीसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी दान मिळवा. आता आहे का तुमच्या कोणत्या मंडळीमध्ये? दाखवा मला की मंडळीच्या उन्नतीसाठी मला परमेश्वरने दान दिलंय. धन्यवाद. अहो यांचीच उन्नती चालली, यांचाच उदो चाललाय, यांचाच डामडोल चाललाय आणि यांनाच समजणं हे काय म्हणतीये. एखाद्याने अर्थ जरी सांगितलं ते नाही, याला काही समजत आहे? माझ्या अन्य भाषेचा अर्थ कुणालाच नाही कळणार परमेश्वर शिवाय. दुसऱ्याने अर्थ सांगितलं म्हणजे नाही नाही असा अर्थ नाही, मला समजत होतो काय तो अर्थ, मग तुम्ही तरी सांगा. अशा प्रकारे सैतानाने अनेक प्रकारे या वचनाचाच उपयोग करून परमेश्वराचे जे दैवी आशीर्वाद आहेत, दैवी योजना जे आहेत, दैवी समाधान जे आहे, दैवी तृप्तता जी आहे ती मनुष्यापासून दूर केलेली आहे. आणि आज जे आम्ही धार्मिक आहोत किंवा आत्मिक आहोत किंवा देवाचे लोक आहोत असा जो आमचा गोड गैरसमज करून घेतलेला आहे ना, तोच गोड गैरसमज एकदा त्या नरकाकडे चाललेला आहे. आणि म्हणून सत्य तुम्हाला दैवी वचनाच्या माध्यमातून म्हणजे संदेशाच्या माध्यमातूनच प्रकट होईल, देवाच्या वचनाच्या माध्यमातूनच प्रकट होईल, पवित्र आत्म्याच्या गायडन्सनीच प्रकट होईल. आणि मग ते जे आहे ना ते आम्हाला उद्देश असतो, त्याच्या पाठीमागे उन्नती असते, त्याच्या पाठीमागे सांत्वन असतं, त्याच्या पाठीमागे सत्य असतं, त्याच्या पाठीमागे ताडण असतं, त्याच्या पाठीमागं आम्हाला थोडक्यात त्या दुःखात जाऊ नये किंवा त्या शापात जाऊ नये म्हणून थोडस कान टोचणी पण असती. लोकांना हे नको असतं. दुसऱ्या प्रकारातून आम्ही आशीर्वादित कसे हो याकडे लोकांचं लक्ष आहे. आणि म्हणून आमच्या मंडळीसाठी उन्नतीसाठी दाने विपुल प्रकारे मिळवावे. आमच्या मंडळीसाठी आहेत का दान आपल्याकडे? आपल्या घरच्यासाठी, आपल्या वैयक्तिकसाठी, मंडळीसाठी कोण उपयोग करते? आणि जे मंडळीसाठी उपयोग करतात ना तिथं कुणीच जात नाही. हे एक लय महत्वाचं आहे. भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. आता आहेत का भाषा बोलणारे जितके काय आहेत ना, देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, प्रोफेट फिपेट जेवढे कुणी असतील ती, तुम्हाला जर भाषा बोलता येते तर अर्थ सांगता येऊ म्हणून तुम्ही प्रार्थना केली का? नाही केली का? इथं वचन सांगताय भाषा बोलणाऱ्याने आपल्याला अर्थ सांगता येऊ म्हणून प्रार्थना करावी. मग नाही येत, नाही अर्थ सांगण्याचं कृपादान मिळालं ना, मग भाषा बोलणाऱ्याने गप पडायचं. हे तर कृपादान मिळून घ्या ना, गचपडीची गोळी घ्या. पण ही गोळी नाही घेत लोक. मी घेतो, मला माझी अन्य भाषेची, मी समजा देवाची म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस अन्य भाषा बोलल्या जाते पण तिचा उपयोग मलाही होत नाही, तिचा उपयोग मंडळीला होत नाही, त्याच्या पुढे समोरच्याला आमेन का माझं हे समजत नाही, तर मी गचपडीची गोळी घेतो. मी शाहीरवाणी कधीच खबा डबा करीत नाही. कदाचित देवाच्या आत्म्याने एखादा प्रज्वलित होऊन जर एखाद्या वेळेस म्हणजे कधीतरी एखाद्या टायमिंगला, परंतु तिला पण लिमिट आहे जरा थोडं. मी अनेक वेळेस अन्य भाषा बोलणाऱ्यासाठी प्रभूकडे प्रार्थना केल्यावर प्रभू हिला बंद कर ना बाबा, अरे माझ्या सगळ्या प्रार्थनेचा सत्यानच करू राहिली, थांबणच काही केली. हे वचन ऐकू दे ना, गाणी होऊ दे ना, काहीच होऊ दे ना, मी स्वतः केलेलं महाभाग असं म्हटलं तरी चालेल. ही सत्यता आहे. कारण देवाच्या वचनाच्या रूलनुसार जी आत्मिकता आहे, धार्मिकता आहे, जी आशीर्वाद आहे, जी समाधान आहे, जी सार्थकता, जी तृप्तता आहे, ती आम्हाला जगातल्या गोष्टीतून कदापि मिळणार नाही. कदाचित दैवी गोष्टीच्या नुसार ते आहे असा आमचा समज होतो, पण तो ऍक्च्युअली देवाच्या वचनाची जर त्याला कातर लावली, देवाच्या वचनाचा जर त्याला आरसा लावला तर हे टोटली रॉंग निघतं. असं समोर बघायला किंवा ऐकायला आम्हाला बरं वाटतं, पण तो वास्तविकरित्या ज्यावेळेस देवाच्या वचनाने त्याला कानसल्या जातं, तपासल्या जातं, चेक केलं जातं, या भट्टीत टाकल्या जातं, अग्नीत टाकल्या जातं. सोनं तसं शुद्ध इथे शुद्धच राहतं ना. आम्हाला एकदा गाळात टाकलं का आम्ही घाणच होतो, आम्हाला एकदा अग्नीत टाकलं का आम्ही जळूनच जातो. शुद्धचा प्रश्नच नाही. हा, जळूनच जाणार बा आपण. सोनं नाहीत ना, पॉलिश बेंटेक्स चमकणार. चाल 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 कसं आहे या ठिकाणी पुढे लिहिता येईल. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, आमेन, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कुणालाच होत नाही. तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार, टू इन वन. काही काही लोकांना बुद्धीच नाहीच राहू, ते म्हणतात नाही
आणि आत्मिक लोक आहेत, बुद्धीने वापरच नाही करायचा. जी खडखोड चालू करतात ना, 1-1.5 तास विषयच नाही. लोकांनी काय करावं पळत प्रश्न पडतो. मी काय प्रार्थना सभेला गेलो महिला मंडळाच्या, सुरुवातीची प्रार्थना करू म्हटलं. एका सिस्टर म्हटलं आता मला प्रीच साठी बोलवलं होतं, संदेशासाठी, महिला मंडळासाठी प्रीचिंगचा एक संदेश दिली होती मला अर्ध्या घंट्याची. आणि मी राईट टायमिंगला गेलो आणि माझं त्यांनी स्वागत देखील केलं. आणि आपण मध्यस्थीची प्रार्थना करू, थोडीशी गीत गाऊ आणि त्यानंतर एक छोटीशी प्रार्थना होईल आणि मग पाळक साहेब आपल्याला देवाच्या वचनातून बोलतील. म्हटलं ठीक आहे प्रभू, धन्यवाद. बऱ्याच दिवसातून संधी मिळाली महिला मंडळासाठी, कारण महिला मंडळाच्या मीटिंगला मी शक्यतो राहतच नाही, पण भेटलो. जी महिला मंडळातल्या पहिल्या सिस्टरने प्रार्थना केली ना सुरुवातीची, अख्खा विधी म्हणजे जो टार्गेट होता तो 1 तासाचा होता. सुरुवातीची प्रार्थना केली, 20 मिनिटं तर प्रार्थनाच गेली. डोळे बंद केले, डोळ्याला अंधारे यायला लागले आमेन म्हणायचं आम्हाला. जी गीतं चालू केली ते जवळजवळ पाऊण तास झाली, ती 1 तास तिथंच गेला. जी डोळे बंद करून आराधना पवित्र आत्म्याची मागणी केली, पाऊण तास काय हटलीच नाही. मी अक्षरशः बाहेर 2दा जाऊन आलो. संपत काय. तुम्हाला रिअलिटी सांगतो, मी निंदा करत नाही, मी नावं ठेवीत नाही, आणि मला असं सांगायला मला स्वतःलाही लाज वाटत नाही. जी सत्य आहे ते सत्य. आणि मग त्याच्यानंतर कुठंतरी देवाचा मेसेज, मग देवाने मला देखील असं गायडन्स केलं ना पवित्र आत्म्याच्या माध्यमातून फेस टू फेस. आतापर्यंत टार्गेट आहे मला कोणत्याच मंडळात कधीच मीटिंगसाठी किंवा या प्रवचनासाठी आतापर्यंत बोलवलेलं नाही. ही एक सत्य परिस्थिती. कारण देवाचं वचन हे उन्नती, सांत्वन आणि दैवी योजनेनुसारच जीवन जगतं. तुमच्या आणि माझ्या सांगण्यावर आमचे प्रवचन बदलत नाही, परंतु आजकालचे प्रवचन तुमच्या आणि माझं मार्गदर्शन काय, तुम्हाला आणि मला काय हवं आहे, तुमच्या गरजा काय आहेत, तुम्हाला कसं बरं वाटतं, तुमची वाहवा केल्यावर तुम्ही किती फुगत आहात, तुम्ही किती हवेत उडतात, ह्या गोष्टीचं चिंतन मनन अध्ययन करून तसे रेफरन्स काढून मग ज्यावेळेस मेसेज येतो ना, तो म्हणतो वाव एकच नंबर. नादच करायचं नाही या 5 तासात. काय छान सांगितलं, काय प्रकटीकरण दिलं, वाचनाचं विश्लेषण, काय देण्याबद्दल शिकवलं. वा वा वा. 100च्या ऐवजी 500च निघत लगेच सापसापात. पण आमच्या प्रवचनाला ती 100ची सकट नाही निघत, ती सुद्धा नाही निघत. निघल्याच्या 10च्या फाटक्याच नोटा निघाल्या. याचं कारण काय माहिती का? लोकांना आजही सत्य नको आहे, लोकांना आजही कटू नको आहे, लोकांना आजही दैवी उत्तेजन नको आहे, लोकांना आजही दैवी उद्देशाने बोललेलं नको आहे, आजही लोकांना दैवी सांत्वना नको आहे. त्यांना जैगिक गोष्टीचे महत्व आहे. आणि म्हणून या जैगिक गोष्टी मिळवण्यासाठी हे समाधान, आशीर्वादीने सार्थकता, तृप्त आम्ही जीवन जगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आम्ही पवित्र आत्म्याच्या विरोधात करतो. फक्त पवित्र आत्म्याबद्दल बोललं म्हणून त्याची क्षमा नाही, एवढंच उचलायची जीवन लावली टाळायला एवढं सांगायचं नाही लोकांना. तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात न चालणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या विरोधात पाप करणं. फक्त पवित्र आत्म्याची अन्य भाषा बोलणाऱ्या विरोधात काहीतरी बोललं म्हणून पवित्र आत्म्याची निंदा होती, असा अनेक लोकांचा गोड गैरसमज आहे. पण पवित्र आत्म्याने सांगितलेल्या गोष्टी न करणं म्हणजे सगळ्यात महा मोठा अपराध आहे तो. त्याची क्षमा नाही होणार. तुम्ही माणसाचं नाही ऐकत, तुम्ही पालकांचं नाही ऐकत, तुम्ही फादर लोकांचं नाही ऐकत, तुम्ही रेव्हरेंड बिशप कुणाचंच नाही ऐकत, तुम्ही तुमच्या मनाचंही नाही ऐकत, तुम्ही देवाचं नाही ऐकत, वचनाचं नाही ऐकत, संदेशाचं नाही ऐकत, आणि तुम्ही पवित्र आत्म्याचंही नाही ऐकत. मग ऐकणार कुणाचं? तुम्ही ऐकता फक्त जगातलं. तो दुष्ट तुम्हाला ते शिकवतो आणि त्याला माहिती आहे की जर का तुम्ही देवाच्या आत्म्याच्या विरोधात गोष्टी केल्या म्हणजे पवित्र आत्म्या विरोधात गोष्टी केल्या आणि पवित्र आत्म्याची केलेली निंदा किंवा पवित्र आत्म्याचे मोडलेल्या आज्ञा याची क्षमा नाही हो. नुसतं एकच गोष्ट धरून कदापि चालायचं नाही. लोक फक्त एकच उचलीत येत, त्याचं मागचं पुढचं मूळ काय फांद्या काहीच बघत नाही. वचन कशासाठी उन्नतीसाठी आहे का, उद्देशासाठी आहे का, सांत्वनासाठी आहे का, उत्तेजनासाठी आहे का, ताडण्यासाठी आहे का, परिवर्तनासाठी आहे का, एक चांगलं जीवनासाठी आहे का, नवीकरणासाठी आहे का, सार्वकालिक वतनामध्ये घेऊन जाणारे आहेत का? ह्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय पवित्र आत्मा आम्हाला देतो, मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा हा ओरिजिनल मार्गदर्शन करतो. मी माझ्या मुखाने जे काही बोलतो पवित्र आत्मा जितकं मार्गदर्शन करतो ते, किंबहुना देवाचे सेवक जे बोलतात ते. पण नुसतं ते म्हणजे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नाही. मी आता तुम्हाला म्हणेन मला सगळं टोटली पवित्र आत्मा चालवतो, मी एकही शब्द पवित्र आत्म्याच्या पलीकडे नाही बोलत. खरं मानताल का तुम्ही? याच्यातून जर बोलतोय तर आमेन, पण याच्या पलीकडे जातोय लाभासाठी असे नुसतं जर टासटूस करतोय मग ते मात्र पवित्र आत्म्यापासून नाही.
कारण पवित्र आत्मा सगळ्या गोष्टीचा शोध घेतो. आज आपला विषय पवित्र आत्मा हा नाहीये, पण तो आमचं समाधान कसं मिळतं, कुठं मिळतं, याच विषयावर आपण चिंतन मनन करत आहोत. कारण आम्ही धन्य या विषयावर देखील आपण चिंतन मन करतो. आपला रेफरन्स पण धन्याचा आहे. या ठिकाणी पुढे लिहित आहे की कारण जर मी अन्य भाषात प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा कोणालाही उपयोग होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मी स्तोत्रे आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्याही सामर्थ्याने गाणार. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या अवकाश तुझ्याला आमेन कसे म्हणेल, कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. आता आम्हाला सुवार्ता अशिक्षित लोकांना सांगितले, विधर्मी लोकांसाठी सांगितलेलं आहे, ज्यांना ख्रिस्त माहित नाही त्यांच्यासाठी दिलेली. आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे ना. मग त्यांना काय कळणार आहे तुमचं खुडखुड काय कळलं का? त्यांच्या संग मराठीत बोलावं लागेल, हिंदी असले तर हिंदी बोलावं लागेल, उर्दू असले तर उर्दू बोलावं लागेल. जी त्यांची लँग्वेज असेल ना त्याच भाषेमध्ये त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. किंबहुना ती भाषा तुम्हाला येत नसली तर संघ दुसरा माणूस घेऊन जावा लागेल. म्हणजे त्याला म्हणतात ट्रान्सफर चेंज, भाषेचा अर्थ सांगणारा जे कृपादानापैकी आहे. म्हणून तो म्हणतो की भाषा बोलणाराने जर अर्थ सांगणारा नसला तर गचपडीची एक गोळी घ्यायची 500 पॉवरची आणि गप पडायचं. आणि जर अर्थ सांगायचा असला तर मात्र देवाचा गौरव त्या ठिकाणी होतो. कारण तू काय देव आमच्या विषयी काय बोलत आहे त्याच्यातून. कारण आम्ही देवाबरोबर बोलतो ना, मग देवाचा आम्ही गौरव करतो का काय करतो? आता तुम्ही या वचनाचं व्यवस्थित जर आतापर्यंत तुम्हाला कदाचित त्याचा अर्थ समजला का नाही मला माहित नाही, परंतु आपण पुन्हा एक वार ती गोष्ट पाहूया. या ठिकाणी तो लिहित आहे की करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 2 व्यवस्थित आहे का? ह्या लोकांना अन्य भाषाविषयीच खरं मर्म तुम्हाला सांगतो या ठिकाणी. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. मग आता माणूस देवाबरोबर बोलतोय, आता देव माणसाबरोबर नाही बोलत. आता व्यवस्थित आहे का? काय लिहिलंय तिथं? कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे, माणसाबरोबर अजिबात नाही बोलतो, तर देवाबरोबर बोलतो. कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो, म्हणजे देवाबरोबर बोलतो. आता हे देवाबरोबर काय बोलतो बरं? आता धन्यवाद म्हणतो का थँक्यू म्हणतो का आभारी म्हणतो का मी गाळाचे खड्ड्याचे का मी टेन्शन ताणदबाव मध्ये का मी लय आनंदीचे, नेमकं काय म्हणतो यो? अयो म्हणता म्हणता आळलं तो, ह्यो म्हणता म्हणता फिट आल्यासारखं करतो. प्रभूला प्रश्न पडत असं ना, आता बाबा नेमकं असं देवाबरोबर बोलताना नेमकं होतंय काय? काय होतंय काय? ही एक बॅड हॅबिट, वाईट सवय सैतानाने आम्हाला आमच्याच गोष्टीमध्ये घुसून परमेश्वराच्या विरोधात आम्हाला एक तयार केलेले. हे नवीन जसं स्वतःला बॉम्ब बांधून जायचं प्रभू पुढं, असं बॉम्ब बांधायचा आणि पुढे जायचं. माझा नासन ज्यांच्यात बोलतोय त्यांचाही नाश, सत्यानाश. माझा नाश आणि त्यांचा सत्यानाश. तर ह्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला आध्यात्मिक समाधान मिळू देत नाहीत, आत्मिक आशीर्वाद आम्हाला मिळू देत नाही, आमचं सार्थक खऱ्याप्रमाणे होत नाही. त्याचं कारण हे देखील आहे. कारण या गोष्टी आम्ही समजून उमजून घेतल्या पाहिजे. याचा अर्थ असा नाही की अन्य भाषा बोलू नये, तुम्ही बोलावा, परंतु बायबल सांगते ना त्याचा अर्थ सांगण्यासाठी परमेश्वराकडे विनंती करावी तर करावी. आणि नाही आम्हाला दिलं ना तर प्रभू म्हणतो, प्रभू ठीक आहे मला भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान नाही दिलं, ठीक आहे आमेन धन्यवाद, परंतु माझ्या मंडळीतलं कुणाला तरी एकाला दी, का तर माझ्या मंडळीचा नाश होऊ नये, माझ्या लोकांचा नाश होऊ नये. कारण आम्ही काय बोलतो हे आम्हालाही कळत नाही. मग तुझं एक पवित्र आत्म्याचं कृपादान आहे ना दुसरं, भाषांचा अर्थ सांगणं, मग ते दे ना आमच्या मंडळीत. 7, 8, 10, 15 लोक अन्य भाषा बोलतात आणि एक सुद्धा व्यक्ती अन्य भाषेचा अर्थ सांगणारा कृपादान नाही. मग मंडळीच्या उन्नतीसाठी जर हे कृपादान आहेत तर अन्य भाषेचा अर्थ सांगणारं कृपादान का नाही? का? व्हाय? याच्याकडे आम्ही विचार नाही केला. आपल्याला वाटतं त्यामध्ये 7, 8 जण बोलतात ना, लोक म्हणतो लय पवित्र आत्म्याने कृपा म्हणतात मंडळी राव. मागच्या महिन्यात 4, 5 बोलत होते, आता 7, 8 बोलत होते, हे साक्षी देतात. देवाने मला अभिषेक केला,
मला आता यायला लागलं बोलायला. पण असं कोणी उठून म्हणत नाही, धन्यवाद प्रभू, आमच्या मंडळीच्या उन्नतीसाठी आमच्या मंडळीमध्ये एक अर्थ सांगणारा दिला आहे. का मंडळीत अर्थ सांगणार आहे? नाही असलं तर त्या मंडळीचं नाव मला सांगा, मी तिथं जाऊन ना प्रेज द लॉर्ड करीन, त्यांना हस्तवंदन करीन. कारण ह्या गोष्टी आम्हाला नको आहेत ना. ह्या गोष्टी आमच्या आत्मिक उन्नतीच्या आहेत. ह्या गोष्टी मंडळीच्या उन्नतीसाठी असे लाखो लोकांच्या मंडळ्या तयार होत्या, खबा खबा डबा डबा म्हणणारी अर्थ सांगणारे काय. कारण देव आम्हाला, देव आम्ही देवाशी काय बोलतो त्याचप्रमाणे देवाचा आत्मा पण आम्हाला चालवत असेल ना. देवाचा आत्मा चालतो म्हणजे देव पण आमच्याबरोबर काहीतरी बोलतो ना. तुम्हाला माहिती का देव कशा प्रकारे बोलतो? देव आता या टायमिंगला एकच देवाचा सपाटा आहे, देवाच्या वचनाच्या माध्यमातून बोलणं. तुम्ही इकडून कोणत्याही भाषेत बोला, देव तिकडून फक्त वचनाच्या माध्यमातून बोलतो, बाकी दुसरं काहीच बोलत नाही. हे देवाचं वचन आमच्याशी बोलतो, मग आम्ही इकडून काय करतो? मग देवाचं वचन देव जर आमच्याशी बोलतो, असं देवाचं वचनाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळतं, आम्हाला सांत्वना मिळते, आम्हाला उद्देश मिळतो, आम्हाला उत्तेजन मिळतं, आम्हाला सांत्वना मिळते, आमच्यावर दया होती, आमच्यावर कृपा होती, आम्हाला समाधान वाटतं, आम्हाला आशीर्वादित वाटतं. तुझं वचन आमच्या पावला करता दिवा प्रकाश, लय वेगवेगळ्या प्रकारे देवाचं वचन आमच्यावर बोलतं. मग अशाच प्रकारचं अनेक लोकांना वाटतं हे खडूसवाणी बोलतो. देव खडूसवाणी नाही बोलत, देव खडसावतो. आणि देवाचा सेवक तर चांगल्या प्रकारे खडसावणारा पाहिजे. का तर सगळ्या गोष्टी देवाने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे हो. आम्ही थोडासा आवाज वाढवला का म्हणतात काय बाबा याच्या घाटीत काय बळ आलंय का, नुसताच आढळतो, नुसताच आढळतो. मग करू का तुमची प्रशंसा? देऊ का तुम्हाला जगिक उन्नतीचं मार्गदर्शन, जगिक उद्देश, जगिक उत्तेजन, जगिक सांत्वना, जगिक आशीर्वाद, जगिक समाधान, जगिक तुमचं जीवन सार्थक, जगिक तृप्तता, जगिक तुमचं भाग्य बदलणार, जगिक धन्यता. अवलय मिळते ना अशी जगिक धन्यता जगातल्या गोष्टी देणारी. परमेश्वरच्या आत्मिक गोष्टी मिळवणार म्हणजे देवाचं वचन. या वचनाच्या माध्यमातूनच आम्हाला परमेश्वर मार्गदर्शन करत असतो. यावेळी असं मला पुढे आणखीन एक पाहूया. तो म्हणताय की तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या स्तुतीला आमेन कसा म्हणेल, कारण तू जे बोलतोस त्याला समजत नाही. आमेन म्हणायचं कधी सांगा बरं तुम्ही? आता तुम्हाला कधी प्रश्न पडतो कोणी समजा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, आपण आमेन म्हणायचं का? ठीक आहे, आपण अन्य भाषेविषयीचा विरोध नाही करणार, पण नाही नव्हता, पण आता पण नाही, इथून पुढे पण आपण आमेन म्हणायचं का? त्याला समजत नाही आमेन का म्हणायचं. तो जेव्हा गप्प पडत होता आपल्याला त्याला संपली का रो, अरे मग आमेन का म्हणायचं? प्रश्न पडतो. आता हे बायबलचं म्हणणं आहे, माझं नाही भाऊ. तुम्ही रात्रभर म्हणत बसा, काही अडचण नाही. रात्रभर दिवसभर कामावर जा, ड्युटीवर जा, कुठेही जा, तुम्ही त्याच्यातच बोला. मग ते समोरचा साहेब समजून घेईन काय बोलायचंय, तुम्हाला काय उत्तर द्यायचंय. नाही तुमचा राजीनामा की टपक्यात टाईप करून दिला तर तिथून पुढे त्याला समजलं तर पाहिजे ना तुम्हाला काय म्हणायचंय. ही एक सत्यता आहे. आम्हाला देवाने ज्ञान दिले, बुद्धी दिली, समज दिली, आत्मा दिलाय. आम्ही जगातले लोक आहोत. आम्हाला जगिक पण काही आमची लँग्वेज आहेत, जगिक काही भावना आहेत, जगिक काही गोष्टी आहेत. त्याचबरोबर आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, दैवी जीवन आहे. सार्वकालिक वचनाचं एक विसार आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा म्हणून आहे. त्याच्याविषयी पण आम्ही काही गोष्टी शिकणं महत्वाचं आहे ना. मग जगातल्या गोष्टीसाठी आम्ही स्ट्रगल करतो, मग आत्मिक गोष्टीसाठी आम्ही का स्ट्रगल करत नाही? जगातली गोष्ट एखादी आम्हाला खटकती, मग आत्मिक गोष्टी आमच्या ज्या चुकतात, मग ते देवाचं वचन आम्हाला खटकणार सांगतं, मग आम्हाला का चुकतं ते? अशा प्रीचिंगला कोणीच नसतं, बोटावर मोजण्यासारखे असतात. पण बाकीच्या अशा डुप्लिकेट गोष्टीला भरपूर लाईन असते. आणि नरकाच्या राज्यात भरपूर मोठीच लाईन राहणार आहे. त्याच्यात काही फरक नाही पडणार. या ठिकाणी आम्ही जे काही परमेश्वराला उपकार स्तुती करतो, प्रार्थना करतो, ज्या काही गोष्टी करतो सालस मनाने, त्याला आम्ही सर्वजण आमेन म्हणतो. परंतु ज्यावेळेस मोठे धार्मिक लोक येतात ना, यांच्याकडे आमेन का म्हणायचं कळतच नाही. मग आमेनच नाही म्हणल्यानंतर मग आता काय, त्याचं उत्तरच नाही ना. कारण तुझे उपकार स्तुती करणे चांगले असले तरी त्याने दुसऱ्याची उन्नती होत नाही दादा. नाही होत दुसऱ्याची उन्नती. परमेश्वरची इच्छा आहे की माझी उन्नती व्हावी आणि दुसऱ्याचीही व्हावी.
परमेश्वरची इच्छा आहे की मी समाधानी असावं आणि माझ्या भावाने देखील समाधानी असावं. परमेश्वरची इच्छा आहे की मी आशीर्वादित असावं आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवणार प्रत्येक लोकांनी देखील आशीर्वादित व्हावं. इथं मस्त माझं चांगलंय हो, भाषा बोलणं, सगळं उपकार स्तुती करणं, पण ती दुसऱ्याची उन्नतीच होत नाही. मी माझीच करीतो. मीच लय मोठा गायक, टाळा नाडा 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 लगेच वाजतो. अरे बाबा, दुसऱ्याला नाही वाजवते, दिना तोडका मोडका का आवाज असा ना, दिना त्याच्या माईक हातात. नाही, तो सुरात नाही गात, त्याचा क्लास नाही झाला, नाही त्याने आमचा ड्रेस कोट नाही घातला, त्याला मध्ये नका घेऊ. आपली चव घालीन त्या व्हिडिओची. ड्रेस कोट नाही ना, हे नाही ते नाही. द्या ना त्याला संधी. का सगळं माझ्याच बापाचं एकट्याच. दुसऱ्यांना थोडस स्थान द्या. देवाने त्याला थोडीशी कृपा दिलेली आहे. असू द्या, घोगरा आवाज असू नये तर कसं असू द्या, तो देवाचा गौरव करतोय, तो स्वतःची छाप नाही करीत. आणि म्हणून स्वतःची छाप करणारे जेवढे आराधक आहेत ना, त्यांना एक वॉर्निंग, सावधानतेचा इशारा. जसं येईल तसं गा. लय असं वाकडं तिकडं होऊन पोटात कळ आल्यासारखं नका गाऊ. काय काय इतके कळ आणि येतात ना पोटात, प्रश्न पडतो याला, हो याला नाही हो भजन संपता संपता याचं काय व्हावा, याच नाही भजन व्हावा, परमेश्वर करू असं न हो. पण जर आत्मिक आराधना कशी, आत्म्याच्या प्रेरणेने. जगिक आराधना कशी माहिती का, जगातल्या सर्व गोष्टीने गुणसंपन्न व्हायचं आणि व्यवस्थित राहायचं. आत्मिक तसं नाही. आत्म्याला जसं वाटतं तसं, देवाला जसं आवडतं तसं, ओढून ताडून नाही, ढकलून ढाकलून नाही, बळच नाही. पण आम्ही काय करतो, अशा लोकांना पुढे घेत नाही. आमच्या जवळचेच लोक, त्यांच्याच हातात माईक, त्यांच्याच हातात पुलपीठ, त्यांच्याच हातात सगळं, त्यांच्याच हातात दानपात्राची प्रार्थना, त्यांच्याच हातात सुरुवातीची प्रार्थना, त्यांच्याच हातात मध्यस्थीची प्रार्थना, त्यांच्याच हातात शेवटची प्रार्थना, आणि त्यांच्याच हातात दानपेटी, आणि त्यांच्याच हातात आखी मंडळी. संपलं. बाकीचे काही टाळ्या वाजवायची आहेत का, दगड आहेत का, माती. हे पण आम्ही लक्षात केलं. समाधान कशामध्ये आहे, आशीर्वाद कशामध्ये आहे. आपण ज्यावेळेस आमच्यापेक्षा दुसऱ्याला जास्त आम्ही संमती देतो किंवा आदर करतो किंवा सन्मान करतो किंवा त्याची वाहवा करतो किंवा त्याची प्रशंसा करतो किंवा त्याला उद्देश असतो किंवा त्याला उन्नतीसाठी झटतो किंवा त्याला आम्ही उत्तेजन देतो, चीअरअप करतो किंवा त्याला त्याचं सांत्वन करतो, त्याचं समाधान करतो, त्याला तृप्त कसा होईल याविषयीचे आम्ही एकत्र मिळून ज्या गोष्टी करतो ना, हे खरं आध्यात्मिक आत्मिक समाधान, हे खरे आत्मिक आशीर्वाद, ही खरी आत्मिक उन्नती, हे खरी सार्वकालिक वतनाकडे जाणारे पावर. आमच्याकडे आहेत जगातले पावर. जगातले पावर काही कामाचे नाही, ते जगातच संपतात. आणि म्हणून पुढे लिहित आहे की तुझे उपकार स्तुती करणे चांगले असेल तरी त्याने दुसऱ्याची उन्नती होत नाही. तुम्हा सर्वापेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. आता या ठिकाणी पहिली बार प्रेषित पौल असं करतो, आय एम, मी तुम्हा सर्वापेक्षा. हे जेवढे होते ना प्रभू येशू बरोबर जेवढे काय होते शिष्य, सगळ्यात जास्त भाषा बोलणारा प्रेषित पौल साहेब होता. तो म्हणतो या ठिकाणी, तुम्हा सर्वापेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे, हे समाधान, हे खरे समाधान. माझ्याकडे किती, मी कोण आहे याला काही व्हॅल्यू नाही, पण माझ्याकडे जे परमेश्वराने दिलेलं आहे, तर दुसऱ्याची ती उन्नती कशी होईल, दुसऱ्याला समाधान कसं मिळेल, दुसरा कसा आशीर्वादित होईल, दुसऱ्याचं कसं सार्थकता होईल, दुसऱ्याचं कसं भलं होईल, दुसरा कसा तृप्त होईल, दुसऱ्याचं भाग्य कसं बसेल, दुसऱ्याचं नवीकरण कसं होईल, दुसऱ्याला पुत्रांनी कन्या होण्याचा अधिकार कसं मिळेल, दुसरा स्वर्गाच्या राज्याच्या वारिसकडे कसा होईल, दुसरा मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे कसा जाईल, दुसरा परमेश्वरच्या विसाव्याकडे कसा येईल, हे मी त्यांना समजून सांगणं, हे महत्वाचं. 4-5 शब्दात, 10 शब्दात 10,000 अन्य भाषेचे शब्द बोलण्यापेक्षा मला पुन्हा एक वार म्हणायचंय, माझं अन्य भाषेबद्दल अजिबात काही नाही. तुम्ही 10,000 नाही, कोटीभर बोला, परंतु दुसऱ्यांना उत्तेजनार्थासाठी काही दैवी शब्द येऊ द्या, दैवी योजना येऊ द्या, वचनाचं मानणं येऊ द्या, जेणेकरून आत्मिक उन्नती होईल. जगातल्या गोष्टी जगातल्याच राहणार आहेत. शेवटी आपला वेळ होत आलेला आहे. आपण एक छोटं आणखीन एक वचन वाचूया. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्ट बाबा तहान्या मुलासारखी, समजूतदारपणात प्रौढासारखे व्हा. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी माणसाच्या ओठाने मी ह्या लोकांबरोबर बोलेल, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे, तर विश्वास न ठेवण्यासाठी चिन्ह दाखल आहेत.
संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यासाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत का? मग म्हणायचं नाही प्रभूच्या नावात आम्ही वेडे, प्रभूच्या नावात आम्ही वेडे. तसलं नाही. हे ओरिजिनल तुम्ही वेडे, कारण तुम्ही देवाच्या वचना तुम्ही परस करता. लोक बरोबर धचमक करतात, वचन कोणताही जोडीत. आम्ही जर म्हणलं ना देवाचं वेळेत काय बघा, देवाच्या नावामुळे निंदा होईल, लोक आम्हाला नाव ठेवतील, वेडे म्हणतेन, कोणी थुकतेन, कोणी काय करतेन. अरे कमून करतेन. तुम्ही हे चुकी करतात आणि या चुक्या केल्यामुळे तुम्ही ओरिजिनल एडमट होतात, ओरिजिनल येडे होतात, ओरिजिनल मेंटली अनफिट होतात. आणि वरून म्हणायचं नाही देवासाठी तुम्ही आज्ञा भंग करतात म्हणून ओरिजिनल वेडे. हे पण मर्म आम्ही जाणून घेतलं पाहिजे. याच्यावर कोणी संदेश देत नाही, याच्यावर कोणी शिकवत नाही, याच्यावर चिंतन म्हणून अध्ययन करीत नाही. हे व्हायला पाहिजे. यासाठी तुमची आणि माझी उन्नती व्हावी. पुढे तुलित आहे, परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आता आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होती, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातल्या गुप्त गोष्टी, आपला विषयच आहे, गुप्त गोष्टी प्रकट होतात. आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील आणि तुम्हाला देवाचे वास्तव्य खरोखरच आहे असे बोलून दाखवेल आणि स्वतःच तारण साधून घेईल. स्वतः परमेश्वरच्या राज्याकडे, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान सन्मान आदर गौरव देऊया. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला आपण याच भागामधून पुढे जाणार आहोत. ग्रंथिकाराचं दुसरं पत्र अध्याय क्रमांक 1 आम्ही पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषेक सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट आमंत्रण मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण सर्वजण मिळून आपल्या लाईव्ह सेशनला असणाऱ्या आणि यानंतर पाहणाऱ्या, त्याचप्रमाणे आपल्या भारत देशासाठी, आपल्या सेवेसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या वैयक्तिक कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. विशेष करून एक प्रार्थना विनंती आहे. आपण ज्या काल भावासाठी प्रार्थना विनंती केली होती, ब्रदर प्रसाद बनसोडे, देवाने त्यांना उत्तमातलं उत्तम आरोग्य दिलं, त्याबद्दल परमेश्वराकडे आभार प्रदर्शनासाठी देखील आपण आठवण करूया. आणि आणखीन त्यांना उत्तमातलं उत्तम ते द्यावं, म्हणून आणखीन त्यांना प्रबळ द्यावं आणि त्यांनी उठून त्याची साक्ष द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाने देखील साक्ष द्यावी, यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे जे आजारी असतील, बंधनात असतील, जोखडात, विकारात, समस्या, चिंता, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, ज्या काही गोष्टी असतील, प्रभू येशूच्या चरणाजवळ आम्ही प्रत्येक जण विश्वासणारे भाऊ बहीण, देवाचे सेवक मिळून आपण प्रार्थना करूया. पवित्र तुळशी नदी दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातात येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना करतो भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, भारत देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुळणारे देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, त्याचप्रमाणे बंधन, जोकडा, अडखंड, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव आणि प्रत्येक गोष्टीमध्ये गुरफटणारे आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आमच्या प्रत्येकाच्या नावागरजाप्रमाणे आम्हाला उत्तर देऊन तृप्त कर. आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो. बंधू प्रसाद बनसोडे यांना उत्तम आरोग्य दिलेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. याही पुढे दे बापा, जे आणखीन त्यांना आरोग्य हवं आहे ते तू दिलेस म्हणून देखील तुझे गौरव करतो. सर्व मान सन्मान आदर गौरव तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.